मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. स्वातंत्र्य दिनाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेबद्दल महायुतीत होणाऱ्या घुसमटीबद्दल 4 दिवसांपूर्वी मी एक एपिसोड बनवलेला होता. एकनाथ शिंदेंचं व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पूर्वीसारखे राजकीय संबंध राहिलेले दिसत नाहीत. किंबहुना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने त्यांच्यामध्ये कटुता निर्माण झाल्याचं या ठिकाणी लख्खपणाने दिसून येतं आणि हे शीतयुद्ध कुठल्या ना कुठल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर रंगताना दिसतंय. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जी कॅबिनेट बैठक होती, त्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांबरोबर असलेल्या ओएसडींना बैठकीतून बाहेर काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक प्रकारे शिंदेंच्या मंत्र्यांना दम भरल्याचं या ठिकाणी मानलं जातंय. त्यातून महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी मंत्र्यांचे फडणवीस यांच्याकडून सातत्याने अवहेलना होते. फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या सहकारी मंत्र्यांचं सातत्याने सँडविच होताना दिसतंय आणि हे सत्य देखील अजिबात नाकारता येणार नाहीये. पूर्वी म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडल्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक बलाढ्य नेते म्हणून हे समोर आलेले होते. एकनाथ शिंदे हे त्यावेळी म्हणजे जणू काही भाजपच्या दृष्टीने आणि आताच्या म्हणजे 10 महिन्यापूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे हेच महायुती सरकारचे किंगमेकर राहिले, किंगमेकर होते. अशाच एकूण आविर्भावात महायुतीचं ही आघाडी ही महाराष्ट्रामध्ये दिसत होती. तेच एकनाथ शिंदे आज महायुती सरकारमध्ये राजकीय अस्तित्वासाठी लढताना दिसताय. राजकीय अस्तित्वासाठी हे शिंदे झगडताना दिसतायत. पण एकनाथ शिंदे हे राज्यातील राजकारणातील अतिशय कमी बोलणारं व्यक्तिमत्व राहिलंय आणि त्याही पेक्षा एकनाथ शिंदे हे बोलणारे कमी आणि काम करणारे जास्त असल्यामुळे किंबहुना त्याही पेक्षा एकनाथ शिंदे हे भविष्यातील राजकारणामध्ये किंगमेकर किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय उलथापालथ घडवणारे नेते म्हणून त्यांची ओळख मात्र या ठिकाणी अजिबात लपून राहिलेली नाहीये. दिवाळीनंतर राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत. मुंबई महापालिका ही देशातील इतर राज्यांच्या असलेल्या वार्षिक बजेटपेक्षा कितीतरी अधिक पटीने बजेट असलेली मुंबईची महापालिका ही राहिली आहे. त्यामुळे कुठल्याही स्थितीमध्ये आणि कुठल्याही तऱ्हेने मुंबई महापालिका ही भाजपाकडे असली पाहिजे असे फारसं अशी व्यूहरचनेसाठी भाजपची यंत्रणा ही मायक्रो प्लॅनिंगसाठी ही पुढे सरसावली आहेत. एकनाथ शिंदेंना उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना 2 प्रमुख प्रश्न हे एकनाथ शिंदेसमोर आ वासून उभे आहेत. उद्या जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबई महापालिकेसाठी एकत्र आले तर ती जी काही मतं हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे घेतील, ती मतं मात्र ही एकनाथ शिंदेची घेणार नाहीत. एकनाथ शिंदेची असलेली मतं आणि भारतीय जनता पक्षाची असलेली मतं ही एकसारखी असल्याने एकनाथ शिंदेचा भाजपला कुठलाही फायदा हा उद्याच्या बीएमसीच्या निवडणुकीत होताना दिसत नाहीत. असा कयास आणि असा आटकळ ही भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या सर्वेच्या यंत्रणेने हे त्यांनी आपल्या मनाशी खुणगाट बांधून कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने एकनाथ शिंदेंवर दबाव वाढवण्यासाठी किंबहुना एकनाथ शिंदेंना साईड ट्रॅक करण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करतोय. आणि उद्या जर का एकनाथ शिंदेंना बरोबर घेऊन महायुती म्हणून जर एकत्र लढण्याची वेळ आली तर देवेंद्र फडणवीसांसमोर एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर, एकनाथ शिंदेचा दबाव हा झुगारून टाकण्यासाठी, एकनाथ शिंदेची पॉवर कमी करण्यासाठी त्यांच्यावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न हा सातत्याने भाजपकडून विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने या ठिकाणी होताना दिसतोय. त्यातून कुठल्या ना कुठल्या मार्गातून एकनाथ शिंदे हे भविष्यात राजकीय संकटात सापडतील अशीच व्यूहरचना आणि अशीच राजकीय नीती हे देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्वीकारल्याचं दिसतंय. कारण एकनाथ शिंदेच्या सहकारी मंत्र्यांना अलीकडे आलेल्या काही ईडीच्या नोटिसा ह्या त्याच गोष्टी दर्शवतात. हे मात्र या ठिकाणी दुर्लक्षून चालणार नाहीत. त्याही पेक्षा अलीकडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जवळीकता वाढताना दिसते. त्यामुळे शिंदेच्या सेनेत
व भाजपमध्ये उद्धव ठाकरेंच्या आणि फडणवीसांच्या असलेल्या जवळीकतेमुळे तणाव वाढताना दिसतोय. राजकारणासारखे बेभरोशाचे क्षेत्र आज कुठलेही नाही. राजकारणामध्ये कधी काय घडेल हे देखील या ठिकाणी सांगता येत नाही. मुंबई महापालिकेसाठी उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी काही अनपेक्षित घडामोडी घडल्या तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका. एकूणच काय की भाजप व एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या ज्या सुंदोपसुंदीच्या ज्या अंतर्गत कलहाच्या बातम्या सातत्याने समाज माध्यमामधून आणि वृत्तपत्रातून समोर येत आहेत, त्या बातम्या जर नीट आपण समजावून घेतल्या, त्या बातम्या आपण नीट त्याचं अवलोकन केलं, त्या बातम्या पाठीमागचं क्रोनॉलॉजी आपण समजून घेतली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस आहेत आणि हे देखील अजिबात लपून राहिलेलं नाहीये. उद्धव ठाकरे हे भाजपचे नैसर्गिक मित्र असल्याचं म्हटलं जातं. एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजपच्या दृष्टीने फक्त राजकीय ऍडजस्टमेंट आहेत असं मुंबईतील शिंदे सेनेच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यांनी हे खासगीत त्यांचं मत व्यक्त केलंय. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सत्तेपुढे नैसर्गिक आणि अनैसर्गिक असं काही चालत नाहीत. सत्ता सुंदरीला आपला कवेत घेणं आणि सत्तेच्या गढीवर मुक्कामी राहणं एवढं एकच इप्सित हे राज्यकर्त्यांनी आपल्या जवळ बाळगलेले आहेत. महाराष्ट्रातील मागच्या काही काळातील घटना आपण नीटच्या समजून घेतल्या तर आपल्याला सहजपणाने या गोष्टी लक्षात आल्याशिवाय राहत नाही. 2019ला राज्यात ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीला म्हणजे फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या युतीला महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट जनादेश दिलेला होता. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी असंघाशी संघ केला, म्हणजे काँग्रेस बरोबर जाऊन त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. उद्धव ठाकरे फक्त यावरच थांबले नाहीत तर उद्धव ठाकरेंनी आपला मुलगा असलेल्या आदित्य ठाकरेला हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री केलं. ही गोष्ट देखील या ठिकाणी विसरून चालणार नाहीत. राजकारणात कोणती गोष्ट कधी घडेल हे मात्र या ठिकाणी अजिबात सांगता येत नाहीत. मी जरी या व्हिडिओतून राजकीय भाष्य व्यक्त करत असलो तरी त्याला जर आणि तरचा संदर्भ असतो. मीच नव्हे, जे राजकीय भाष्य हे युट्यूबच्या माध्यमातून व्यक्त करतात ते फक्त तर्काच्या आधारे या ठिकाणी मत मांडत असतात. किंबहुना उद्या शक्यतेच्या जवळपास जाणारं हे राजकीय भाष्य असूच शकेल असा दावा या ठिकाणी मी मात्र अजिबात करणार नाहीत. सध्या जो काही एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जो तणाव दिसतो त्याला मुख्य कारण हे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये होत असलेली जवळीकता हे प्रमुख कारण मानलं जातं. उद्याच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जी मुंबई महापालिका देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते, त्या मुंबई महापालिकेवर राजकीय वर्चस्व हे आपलं असलं पाहिजे. 2024च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील आकडे जर आपण नीट पाहिले, आकडे जर नीट आपण समजून घेतले तर विधानसभेच्या आणि लोकसभेच्या मुंबईतील जागांवर उद्धव ठाकरेंचे आकडे हे बोलके आहेत. त्यातून उद्धव ठाकरेंचा राजकीय प्रभाव हा अजिबात कमी झालेला दिसत नाहीत. हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या. एकनाथ शिंदे हे महापालिका निवडणुकीसाठी एकूणच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झगडताना दिसत आहेत. हे देखील अजिबात विसरता येणार नाहीत. बघूया पुढच्या काळात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची मुंबई महापालिकेसाठी व महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र सूर जुळतात की नाहीत, की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांचे सूर मुंबई महापालिकेसाठी एकत्र जुळतात. एक गोष्ट मात्र अतिशय स्पष्ट आहे, उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पक्षाने अजिबात हलकं घेऊन चालणार नाहीत. ही गोष्ट मात्र भाजपने आणि भाजपच्या असलेल्या शीर्षस्थ नेत्याने ही कुठेतरी लक्षात घेतली पाहिजे. आज एवढेच. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.